श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक दिवस हा सारखा नसतोय. काही दिवस चेहऱ्यावर हसू घेऊन येतात, तर काही दिवस मनावर अनामिक उदासी ठेवून जातात. कधी सगळं असूनही मन रिकामं वाटतं, तर कधी अगदी छोट्याशा गोष्टीतही जगण्याचा मोठा आनंद सापडतो. श्रोते हो, माणूस बाहेरच्या जगाशी किती हसतमुखानं वागत असला तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात काही न सांगितलेल्या भावना, काही अपूर्ण इच्छा, काही जुन्या आठवणी आणि काही न सुटलेले प्रश्न हे शांतपणे बसलेले असतात. पण श्रोते हो, कदाचित आयुष्याचं सौंदर्य याच्यातच आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणं आवश्यक नसतंय. प्रत्येक इच्छा पूर्ण होणं हेही गरजेचं नसतं. आणि प्रत्येक माणूस आयुष्यभर आपल्यासोबत राहणंही आवश्यक नसतं. काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, काही आठवणी जपाव्या लागतात, काही नाती मनापासून निभवावी लागतात आणि काही गोष्टी अगदी शांतपणे सोडून द्याव्या लागतात. पण श्रोते हो, आपण अनेकदा जे नाही त्याच्या मागे धावताना जे आहे त्याचं सौंदर्य विसरून जातो. कालच्या दुःखाला आजच्या दिवसावर राज्य करू देतो आणि उद्याच्या चिंतेत आजचा सुंदर क्षण हरवून बसतो. खरं तर श्रोते हो, आयुष्य आपल्याला रोज नव्यानं जगण्याची संधी देत असतं. फक्त ती ओळखणे इतकं मन शांत असायला हवं. म्हणूनच श्रोते हो, थोडं स्वतःसाठी थांबा, स्वतःच्या मनाचं ऐका. ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्यांचा स्वीकार करा. ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यासाठी प्रयत्न करा. आणि ज्या गोष्टी मनाला सतत दुखावत आहेत त्यांच्यापासून स्वतःला हळूहळू मुक्त करा. कारण श्रोते हो, आयुष्य कोणासाठी थांबवत नाही. मग आपण हे कालच्या सावल्यांमध्ये अडकून का राहायचं? कदाचित श्रोते हो, सुख म्हणजे मोठं काही मिळवणं नाही, तर जे मिळाले त्यात मनापासून आनंद शोधणं आहे. कदाचित समाधान म्हणजे सगळं प्रश्न सुटणं नाही, तर काही प्रश्न अनुत्तरित असतानाही शांत राहता येणे. आणि कदाचित खरंच जगणं म्हणजे आयुष्य परिपूर्ण होण्याची वाट पाहणं नाही, तर अपूर्णतेत सुद्धा त्याच्यावर मनापासून प्रेम करणे. मग श्रोते हो, थोडा वेळ सगळ्या चिंता बाजूला ठेवूया, मनावरचं ओझं हलकं करूया, स्वतःकडे नव्यानं पाहूया आणि आयुष्यानं दिलेल्या प्रत्येक छोट्या आनंदाची किंमत ही आपण ओळखूया. कारण श्रोते हो, आयुष्य खूप मोठं आहे की नाही हे आपल्या हातात नाही, पण उरलेला प्रत्येक क्षण सुंदर कसा जगायचा हे नक्कीच आपल्या हातात आहे. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आज आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेलच असं नाही, पण जे घडले त्यातूनही सुंदर काहीतरी शोधता आलं तर जगण्याची मजा वेगळी असते. परिस्थिती बदलण्यापेक्षा परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. कारण अनेकदा दुःख परिस्थितीत नसतं, ते आपल्या अपेक्षामध्ये दडलेलं असतं. काही माणसं आपल्या आयुष्यात येतात ती कायम सोबत राहण्यासाठी नाही, तर आपल्याला एखादा महत्वाचा धडा शिकवण्यासाठी. म्हणून कोणीतरी दूर केलं म्हणून स्वतःला दोष देऊ नका. काही नाती संपतात तेव्हा आयुष्य संपत नाही, उलट स्वतःला पुन्हा नव्यानं ओळखण्याची सुरुवात होते. मन उदास असेल तर लगेच आयुष्य चुकीचं आहे असं समजू नका. कधी कधी मनालाही थकवा येतो, भावनांनाही विश्रांतीची गरज असते. 2 क्षण शांत बसा, स्वतःशी बोला. आजवर मिळालेल्या छोट्या छोट्या गोष्टी आठवा. लक्षात येईल आपल्या आयुष्यात दुःखापेक्षा आनंदाच्या आठवणी अधिक आहेत. ज्यांच्यासाठी आपण सतत स्वतःला बदलत राहतो तेच लोक कधीतरी आपल्याला बदललेलं म्हणून दोष देतात. म्हणून प्रत्येकाला खुश करण्यापेक्षा स्वतःच्या मनाला समाधान देऊन जगा. कारण आयुष्य तुमचं आहे आणि शेवटी तुमच्या मनाला शांतता मिळणं हे सर्वात मोठं यश आहे. कधी कधी आयुष्यात काही चांगलं घडत नाही असं वाटतं, पण खरं तर त्या काळात आयुष्य आपल्याला आतून मजबूत करत असतं. आजची अडचण
उद्याची ताकद बनवू शकते. म्हणून कठीण दिवसांना शाप देऊ नका, कारण याच दिवसांनी तुम्हाला त्या व्यक्तीत घडवलं असतं ज्याचा तुम्हाला पुढं अभिमान वाटणार असतो. लोक काय म्हणतील याचा विचार करत जगलात तर तुमचं स्वतःचं आयुष्य जगायलाच वेळ मिळणार नाही. लोक आज कौतुक करतील, उद्या टीका करतील आणि परवा तुम्हाला विसरूनही जातील. म्हणून लोकांच्या मतापेक्षा आपल्या मनाचं समाधान महत्वाचं समजा आणि मनाला पटेल असंच आयुष्य जगा. जवळची माणसं बदलली म्हणून मनात कटुता ठेवू नका. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात एका विशिष्ट काळासाठी येतो. काही हात धरतात, काही हात सोडतात, काही जखम देतात, तर काही त्या जखमा भरतात. पण प्रत्येक माणूस आपल्याला काहीतरी शिकवून जातो. म्हणून नात्यांच्या आठवणी जपा, पण त्यांचं ओझं डोक्यावर घेऊन जगू नका. भूतकाळात झालेल्या चुका आठवून आजचा दिवस खराब करू नका. जे घडलं ते बदलता येणार नाही, पण त्यातून काय शिकायचं हे आपल्या हातात आहे. कालची चूक जर आजचा धडा बनली तर ती चूक नसते, ती आपल्या आयुष्याला मिळालेली एक महत्वाची शिकवण असते. पैसा, प्रतिष्ठा, मोठं घर, महागडी गाडी या गोष्टी आयुष्य सुंदर करतात, पण मनाची शांतता विकत घेता येत नाही. म्हणून कमावताना स्वतःला हरवू नका. आयुष्याच्या शेवटी किती कमावलं यापेक्षा किती मनापासून जगला, किती माणसं जोडली आणि किती चेहऱ्यांवर हसू आणलं हेच अधिक महत्वाचं ठरतं. काही दिवस फक्त स्वतःसाठी जगा. कुणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही, कुणाला उत्तर देण्याची गरज नाही आणि कुणाच्या अपेक्षांचं ओझही घेण्याची गरज नाही. शांतपणे चहा प्या, आवडतं गाणं ऐका, आपल्या माणसांसोबत हसा आणि स्वतःला सांगा, मी जसा आहे तसाही पुरेसा आहे. आपल्याला दुःख देणाऱ्या गोष्टींचा विचार आपण कित्येकदा पुन्हा पुन्हा करतो, पण आनंद देणाऱ्या क्षणांकडे मात्र दुर्लक्ष करतो. म्हणून मनाला एक सवय लावा, जे नाही त्याची खंत करण्यापेक्षा जे आहे त्याची किंमत ओळखा. कारण समाधान ही परिस्थिती नसते, ती मनाची अवस्था असते. आयुष्यात कुणी आपल्याला कमी लेखलं म्हणून आपण कमी होत नाही. कुणी आपली किंमत ओळखली नाही म्हणून आपली किंमत कमी होत नाही. हिरा मातीमध्ये पडला तर हिराच असतो. म्हणून दुसऱ्यांच्या नजरेत स्वतःची किंमत शोधू नका. स्वतःला ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. मनात राग ठेवून आपण समोरच्याला शिक्षा करत नाही, उलट स्वतःचं मन जाळत असतो. म्हणून शक्य असेल तिथं माफ करा. विसरणं शक्य नसलं तरी मनातून सोडून द्या. प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत बसला तर आयुष्य जगण्यापेक्षा हिशोब करण्यातच निघून जाईल. आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदाकडे दुर्लक्ष करू नका. मुलांचं हसू, आई वडिलांचा आवाज, आपल्या माणसांची विचारपूस, शांत सकाळ, पावसाचा सुगंध, घरातील साधं जीवन या गोष्टी साध्या वाटतात, पण एक दिवस याच आठवणी सर्वात मौल्यवान वाटतात. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवतं, कारण आपण चुकीच्या दिशेनं खूप वेगानं धावत असतो. प्रत्येक थांबा म्हणजे पराभव नसतो. काही थांबे आपल्याला स्वतःकडे पाहायला, चुकलेली दिशा सुधारायला आणि पुन्हा नव्या ताकदीनं सुरुवात करायला मिळालेली संधी असतात.